नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे मुंबईतल्या पावसाबाबतची. रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही वाहतूक मंदावली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे, धीम्या गतीनं सुरू आहे. तर रस्ते वाहतुकीवर सुद्धा पावसाचा परिणाम झालेला आहे. रस्ते वाहतूक मंदावलेली आहे. एक्सप्रेसवेवर वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. तर सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर या रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाचा अखेर परिणाम झालेला दिसतोय. 10 ते 15 मिनिटं उशिरानं मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरू आहे. तर इकडे रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे. रात्रभर मुंबई आणि उपनगरात पावसानं जोरदार बॅटिंग केली, तर आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी प्रत्येकजण घेताना दिसतोय. मात्र सध्या तरी वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालेला दिसतोय. रेल्वे वाहतूक मध्य आणि हार्बरची 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे, तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक मंदावली आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झालेला दिसतोय आणि रस्ते वाहतूक सुद्धा मंदावलेली दिसते पावसामुळे. मुंबईत काल रात्रीपासूनच आहे तो संततधार आहे ती पावसाची सुरू आहे आणि याचा फटका हा वाहतुकीवर बसलेला आहे. मुंबईतील वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरची वाहतूक आहे ती मंदावलेली आहे. रात्रीपासूनच संततधार आहे ती पावसाची सुरू आहे, त्यामुळे काही भागांमध्ये थोडंसं पाणी साचलेलं आहे, परंतु याचा फटका आहे तो आता वाहतुकीवर बसलेला आहे. याशिवाय रेल्वे वाहतूक देखील थोडीशी मंदावलेली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक आहे ते 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे. याशिवाय पश्चिम मार्गावरील देखील वाहतूक आहे ती 10-15 मिनिटांनी उशिराने धावत आहे. त्यामुळे आज आपण बघितलं तर हवामान विभागाने आहे तो मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की कालपासूनच विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आहे, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय आणि अशा स्थितीत मुंबईतील जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे, मंदावलेली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक आहे ती सकाळपासूनच मंदावलेली आहे. सकाळपासूनच मुंबईकर आहेत ते त्यांच्या कार्यालयात कामासाठी जात आहेत. अशा स्थितीत मुंबई पावसाची जी आहे संततधार सुरू आहे, त्यामुळे सद्यस्थितीची चित्र आहे त्यामध्ये वाहतूक आहे ती पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली. याशिवाय रेल्वे वाहतूक देखील थोडीशी मंदावली. अगदी बरोबर. रात्रीपासूनच्या पावसाचा परिणाम आता वाहतुकीवर होताना दिसतोय. धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी. तर मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरांमध्येही पावसाचा जोर वाढलाय. पावसाची बॅटिंग सतत सुरू राहिली आहे, तर मग अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. दुसरीकडे आज राज्यातल्या मुंबईतल्याही काही शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेला जात असताना मुलांना पावसाचा आनंद लुटता येणार आहे. तर मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे दादर परिसरात अनेक बॅनर्स कोसळलेत. मुंबईमध्ये सेना भवनासमोर राजकीय नेते बॅनरबाजी करताना दिसतात. महापालिकेकडे या अनधिकृत राजकीय बॅनरबाजीविरोधात तक्रारही येते. मात्र आता पावसानंच हे राजकारण्यांना दणका दिल्याचं दिसतंय. तर तिकडे नवी मुंबईमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. पनवेल, खारघर, बेलापूर, वाशीमध्ये जोरदार पाऊस पडतोय. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय. नवी मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या सज्ज आहे. पनवेल, खारघर, बेलापूर, वाशीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून खरं तर पाऊस सुरू होता, मात्र आता पावसाचा जोर थोडा वाढलेला आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तर रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर लांजा डेपोजवळ पाणी रस्त्यावर आलंय. रस्त्यावर पाणी आले त्यामुळे वाहतुकीवर परिणाम सध्या तरी झालेला नाहीये. ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. लांजा एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर हे पाणी साचलेले. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार सुरू आहे. मात्र लांजा बस डेपोजवळ रस्त्यावर पाणी आलेलं आहे. ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे रस्त्यावर पाणी आलं आहे. रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दुसरीकडे रात्रीपासून बरसत असलेल्या पावसामुळे डेपोजवळ मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचले. सध्या तरी याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाहीये. मात्र पाऊस सतत कोसळत राहिला आणि हे पाणी जर इथे वाढत राहिलं तर मग वाहतुकीवर परिणाम होईल. तर राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागलाय. आज कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन त्यामुळे करण्यात आलंय. तर उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिलाय. तर पूर्व विदर्भातही पाऊस वाढणार आहे. विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय. ही प्रणाली पूरक ठरत असल्यानं राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. बघा राज्यामध्ये रेड अलर्ट कुठे दिला. एकट्या रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर ऑरेंज अलर्ट आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याला. सोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नागपूरला येलो अलर्ट देण्यात आलाय. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, भंडारा या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट दिलाय. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अकोला विदर्भातल्या या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलाय. इकडे कोकणातली परिस्थिती बघूया काय. खेडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली. असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर मग नदी धोका पातळी ओलांडू शकते. सध्या इशारा पातळीवरून नदी वाहते. नदीकाठच्या गावांना त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर बातमी आहे रायगडमधून. कशेडी घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली. बोगद्याच्या अलीकडे काही अंतर आधी रस्त्यावर डोंगरातला मातीचा सगळा मोठा ओसरा वाहून आलाय. सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. बॅरिकेडिंग करून सध्या वाहतूक सुरू आहे. बातमी आहे ठाण्यातल्या पावसाची. ठाणे जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय. घोडबंदर रोड, वाघळे इस्टेट, कळवा या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. तर हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर थोडा परिणाम झालेला आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना थोडं लवकर घरातनं बाहेर पडावं लागणार आहे. पालघरच्या पश्चिम भागातही जोरदार पाऊस बरसलाय. पालघर, सफाळे, केळवे, सातपाटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. पुढील 24 तासात पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं. तर पुण्यात सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे.
सध्या मुसळधार पाऊस पुण्यामध्ये कोसळतोय. मधल्या काळात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे. पुण्यात सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली. पुण्यातल्या पावसाबाबतचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्यवर्ती भागांसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मध्यरात्रीपासूनच पावसाने वेग धरला होता आणि परिणामी आज सकाळपासून आपण जर बघितलं तर पुणे शहरात सर्व दूर आभाळ आलेलं आहे आणि याचप्रमाणे पुणे शहरात पावसाचा ज्या वेग आहे तो देखील मोठा असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे. पुणे शहराला गेल्या 2 दिवसांपासून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण जर पाहू शकतो तर सर्व दूर झालेल्या पावसामुळे पुण्यातील मुठा नदी जी आहे ती देखील आता भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस होत असल्यामुळे आपण जर पाहिलं तर मुठा नदीचं पात्र जे आहे ते पाणी पातळी जी आहे ती देखील आता वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मी सध्या पुण्यातील SM जोशी पुलावर आणि आपण जर पाहिलं तर खडकवासला धरण असेल किंवा इतर धरणं असतील त्यामध्ये देखील चांगला पाऊस झाल्यामुळे तसंच शहराच्या मध्यवर्ती भागांसह सगळी ठिकाणी जर आपण पाहिलं तर पावसाचा जोर वाढलेला असून पाणी पातळीत वाढ होताना दिसते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. तर पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरलाय. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आले. रविवारी दुपारी 3:30च्या सुमाराला ही दुर्घटना घडली. यावेळी पुलावर 100हून अधिक पर्यटक आल्याची माहिती. NDRF कडून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे. आणखी 2 ते 3 जण अडकले असल्याची भीती रेस्क्यू टीमनं वर्तवली आहे. पर्यटकांना वाचवल्यानंतर तिथेच त्यांना प्रथमोपचार दिले जात होते. त्यावेळेचे दृश्य काही पर्यटक वाहून जात असताना त्यांना तातडीनं वाचवण्यात आलं. मात्र NDRF कडून आजही पुन्हा एकदा आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाईल, कारण काही जण अडकले असल्याची भीती अजूनही व्यक्त केली जाते. तर 4घांचा यात मृत्यू झाला आहे आणि 2 ते 3 जण अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर NDRFच्या टीमशी याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी. कुंडमळ्यावर असलेला इंद्रायणी नदीवरील हा पूल जो आहे तो पडलेला होता आणि पडल्यानंतर बरेचसे लोक जिथे वाहून गेले. काल मोठ्या प्रमाणात रेस्क्यू करण्यात आलं. मात्र आज जे आहे परत ही रेस्क्यू काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. काल पूर्ण रात्रभर शोध व बचावकार्य चालू होतं. जो ब्रिज पडलेला त्याला बाहेर काढण्याचं पहिलं काम चालू होतं. लेट नाईट तो ब्रिज बाहेर काढलेला आहे आणि आता थोड्याच वेळात शोध मोहीमसुद्धा चालू करण्यात येईल. जे काही मिसिंग आहे किंवा मिसिंगची जी कंप्लेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकृत जो आकडा आहे तो आपल्यासमोर येणार नाही. पण लोकलकडून अशी माहिती मिळते की अजून 2 ते 3 जण त्यामध्ये बेपत्ता असल्याची शक्यता ते वर्तवत आहेत. त्या अनुषंगाने शासनाच्या आदेशानुसार आपण शोध मोहीम सुरू करणार. दिलीप कांबळे, साम TV, मावळ. तर मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा कुंडमळा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता. 50 वर्ष जुन्या या पुलावर तसा बोटसुद्धा साधारण 2 वर्षापूर्वी प्रशासनानं लावला होता. मात्र याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभीर्यानं पाहिलं ना प्रशासनानं काळजी घेतली. अखेर ज्याची भीती होती तेच रविवारी झालं. पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले. या पूल दुर्घटनेत 4 जणांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झालेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. तर या दुर्घटनास्थळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाणार आहे. त्याबाबतचे अपडेट्स आपण बघणार आहोत. मात्र आता बातमी आहे राज्यातल्या सगळ्या शाळा आजपासून सुरू होतात त्याबाबतची. विदर्भ वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात. अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबवण्यात आलेत. शैक्षणिक संस्थांकडून शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी राज्य शासन हा उपक्रम राबवतोय.
एसटीनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांचे हेलपाटे आता वाचणार आहेत, कारण आजपासून एसटीचा पास थेट शाळेत मिळणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीनं प्रवास करावा लागतो. शालेय सवलतीत पास काढताना विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये यासाठी ही मोहीम राबवण्यात येते. जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुख शाळेला भेट देऊन या विद्यार्थ्यांना पासचं वाटप करणार आहेत. यंदा बातमी पावसाबाबतची केदारनाथमधून. केदारनाथ घाटीत मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे केदारनाथला जाणाऱ्या पायी मार्गावर मोठा ढिगारा आलाय. त्यामुळे काही काळासाठी हा मार्ग थांबवण्यात आलाय. लाखो भाविक सध्या केदारनाथच्या दर्शनासाठी आलेत, मात्र मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठा ढिगारा वाहून आलेला आहे, त्यामुळे वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. यानंतर राज्यातल्या पावसाबाबतच्या बातम्या बघूयात. मान्सून टॉप 20. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात तुफान पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंब उडाली. पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण. जोरदार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलाय. महालक्ष्मी येथील उड्डाणपुलावरील ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे बुजली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. तर वसई विरार शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नालासोपारा पेलारा फाटा रस्ता पाण्याखाली गेलाय, तसंच दुकानांमध्ये पाणी शिरलंय. गुडघाभर पाणी दुकानांमध्ये साचलंय. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांचे हाल झालेत. तर काही सतर्क नागरिकांनी गटाराची झाकडं उघडून पाण्याचा निचरा केलाय, मात्र पालिकेने केलेल्या नालेसफाईची पोलखोल झाली. तर पुण्यातल्या मुळशी तालुक्यामध्ये ढगफुटी झाली. रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय. संध्याकाळी मुठा आणि मारणेवाडी गावाच्या परिसरात तासभर कोसळलेल्या पावसानं पाणी थेट रस्त्यावर आलं. अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालक हैराण झाले. ते चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे इथला सवत्सडा धबधबा पाण्यात प्रवाहित झालाय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येत असतात. तर मुसळधार पावसामुळे बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत, तर 3 प्रकल्पांमध्ये 75%हून अधिक साठा आहे. बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजलगाव धरणातही पाणीसाठा वाढलाय. मांजा धरणाची पाणी पातळी वाढली, त्यामुळे बीडकरांवरची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. बातमी बुलढाण्यातल्या पावसाची. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी शिवारात केळीचं पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत आहे. पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्याचा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्याची केळीची बाग पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. केळीची सगळी झाडं झोपली आहेत. हातातोंडाशी पीक आलेले असताना वादळी वारा आणि पावसानं असं नुकसान केलंय. यानंतर त्या बातम्या बघूयात टॉप 50.
मावळमधील घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त केले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसंच वाहून गेलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. तर 32 लोक जखमी आहेत, त्यापैकी 6 गंभीर असून जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचंही त्यांनी माहिती दिली. मावळमधील दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न एनडीआरएफकडून सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. इंद्रायणी नदीवर पूल कोसळून दुर्घटना घडली. यात काही जण नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच ज्यांच्या घरातील नागरिक यात बेपत्ता झालेत त्या कुटुंबियांना धीर दिला. आमदार रोहित पवारांनी इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतल्या जखमींची भेट घेतली. तळेगावमधील जनरल रुग्णालयात जात त्यांनी चौकशी केली. यावेळी एका तरुणाचा रोहित पवारांसमोर हंबरडा फोडला. मावळमधल्या दुर्घटनेवर जितेंद्र आव्हाड यांनीही दुःख व्यक्त केले. गेल्या 2-3 दिवसातील घटना यातना देणाऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी असल्याची पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली. नदीत वाहून गेलेल्यांना वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, तसंच सर्वजण सुखरूप असू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या. बघा कोण मावळमधील दुर्घटना दुर्दैवी असून या घटनेची चौकशी होईल असं मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलंय. अजूनही मृतांचा आकडा समोर आलेला नाहीये, मात्र गंभीर जखमी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेत. नांदेडच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर इथल्या श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणाचे 5 भाविक गोदावरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. दर्शनासाठी एकाच कुटुंबातले 18 जण आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी ते पाण्यात उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा बुडून मृत्यू झाला. रायगडमधल्या माथेरानच्या शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडालेत. नवी मुंबईतील 10 जण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते. पोहण्यासाठी ते तलावात उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 जण बुडालेत. हे तिघेही 16 ते 19 वर्ष वयोगटातले होते. भांडूपमध्ये मनसे विद्यार्थी सेनेनं राडा घातलाय. क्रोमा स्टोअरच्या कर्मचाऱ्यानं कपाळावर टिळा लावल्यामुळे मॅनेजरनं तो टिळा पुसण्यास सांगितलं आणि त्याची दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली. या कर्मचाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला आणि कार्यकर्ते क्रोमा स्टोअरमध्ये घुसले. तसंच या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करा, अन्यथा मनसे स्टाईल दणका दिला जाईल असा इशारा दिला. मुंबई उच्च न्यायालयानं परभणीच्या पाथरीतील शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद शेरगुल खान यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्त केले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टशी संबंधित या प्रकरणात विशेष PMLA न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं होतं, परंतु मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द केला. संजय राऊतांना बहुतेक कावीळ झाली असावी असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. वेगवेगळ्या घटनांवर राऊत उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. त्यांना सर्वच घटना एकसारख्या पिवळ्या दिसत आहेत. त्यामुळे राऊतांना बहुतेक कावीळ झाली असावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले. सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले. अशात संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुख आणि पुतण्या सत्यजित देशमुखचा इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्चही केला जाणार आहे. दोघांना सांगलीतल्या सैनिकी शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे सेनेचे आमदार
चंद्रकांत रघुवंशींवर गंभीर आरोप केलेत. रघुवंशींनी आदिवासी गोरगरीब नागरिकांची जमीन आणि महाविद्यालय हडपल्याचा आरोप गावितांनी केला. शिंदेंचे आमदार हे विकासाच्या योजना बंद पाडण्यासाठी आग्रही असतात असं देखील गावित म्हणाले. ते नंदुरबारमध्ये बोलत होते. वेळप्रसंगी कोणत्याही पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवू, परंतु गावित परिवारातील अध्यक्ष होऊ देणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबारमध्ये शिवसैनिकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यामुळे विजयकुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यातला वाद पुन्हा समोर आलाय. आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचं 108 फूट उंचीचं शिल्प रामदरा तलावात साकारणार आहे. त्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली, मात्र शिल्प कसं असावं यावरून मतमतांतर आहेत, त्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. या पत्रामध्ये भारत माता असा उल्लेख करण्यात आल्यानं पुजारी मंडळानं आक्षेप नोंदवला. यात एक महत्त्वाची बातमी येते. महायुती सरकारमध्ये खासगी सचिवांच्या नेमणुकीचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 6 महिने झालेत. मात्र अजूनही 7 मंत्र्यांना खासगी सचिवाची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची परवानगी मिळालेली नाहीये. या संदर्भात शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे महायुतीमध्ये फार काही आलबेल नाही हे चित्र दिसतंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात खासगी सचिव नसलेल्या मंत्र्यांवर. 7 मंत्र्यांना सचिव नियुक्तीला अजूनही संमती देण्यात आलेली नाहीये. महायुतीमध्ये गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री, दत्ता भरणे क्रीडा मंत्री आणि शंभूराज देसाई पर्यटन मंत्री आहेत. या तिघांनाही अजून खासगी सचिव मिळालेले नाहीत, त्यासाठी परवानगी त्यांना मिळालेली नाहीये. तर उदय सामंत उद्योगमंत्री, छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, या दोघांनाही अजूनही खासगी सचिव मिळाले नाही आहेत. तर गणेश नाईक वनमंत्री आणि संजय राठोड जलसंधारण मंत्री, या दोघांनाही अजून तरी खासगी सचिव मिळाले नाही आहेत. महायुतीत खासगी सचिव नियुक्ती हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे, त्यामुळे खदखद निर्माण झाली. 7 मंत्र्यांना सचिव नियुक्तीला अजून तरी मुख्यमंत्र्यांकडून संमती मिळालेली नाही आहे. फडणवीसांनी 7 मंत्र्यांना खासगी सचिव नेमण्यासाठी अजूनही संमती न दिल्यानं या मंत्र्यांमध्ये खदखद निर्माण झालेली आहे. यात गणेश नाईक, त्यानंतर संजय राठोड सोबतच शंभूराज देसाई, उदय सामंत या महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश आहे.